सुट्टीचा आनंद आणि जेवण खास. हॉटेल राजाधिराज म्हणजे एकदम झकास. बर्थडे पार्टी, किटी पार्टी असो वा गेट टुगेदर, फॅमिलीची स्वतंत्र सोय आणि प्लेइंग एरिया. व्हेज, नॉन व्हेज, तंदुरी, चायनीज पदार्थांची लज्जत, एसी रूम्स, एसी कॉन्फरन्स हॉल, स्विमिंग पूल, नव्याने सुरू होत असलेली फॅमिली रेस्टॉरंट. हॉटेल राजाधिराज, कराड, तासगाव रोड, पलूस. पलूस येथे श्री धुंडीराज महाराज मंदिरात जगद्गुरू तुकाराम महाराज गाथा पारायण सोहळ्यास प्रारंभ. पलूस येथे श्री धुंडीराज महाराज मंदिरात श्री गुरु बाबासाहेब आजरेकर यांच्या प्रेरणेने श्रीमद जगद्गुरू तुकाराम महाराज कृत गाथा पारायण व नामसप्ताह संकीर्तन सोहळ्यास सोमवार दिनांक 28 एप्रिल पासून प्रारंभ झाला. सोमवारी सकाळी मोठ्या उत्साहात सुरुवात झाली. यावेळी सेवाधारी व्यवस्थापक कुमार पाटील, जिल्हा वारकरी संघाचे उपाध्यक्ष पांडुरंग कासार, सतीश मोहोळकर, भगवान डाळे, अशोक पवार, प्राचार्य तानाजी करांडे, पांडुरंग पुदाले, ज्येष्ठ वारकरी सर्जेराव पाटील, सर्व वारकरी यांच्या प्रमुख उपस्थितीत उद्घाटन सोहळा संपन्न झाला. सर्वांचे स्वागत बळीराम पोद्दार यांनी केलं. व्यासपीठ चालक संगीता हरिभाऊ सोमोशे, वैशाली कोळी या होत्या. हा सोहळा दिनांक 28 एप्रिल ते 6 मे अखेर होणार आहे. दुपारी 2 ते 4 या कालावधीत परिसरातील विविध महिला भजनी मंडळाच्या भजनाचा कार्यक्रम होणार आहे. तसेच रात्री 6 ते 8 या कालावधीत पांडुरंग कासार, सतीश मोहोळकर, श्री गुरु हरिदास महाराज राशीनकर, धनंजय दीक्षित, सुरेश नाझरे, गोरखनाथ कुचेकर, संतोष सहस्त्रबुद्धे, सचिन भाट यांच्या सहकीर्तनाचा कार्यक्रम होणार आहे. सोमवार दिनांक 5 मे रोजी भव्य रथोत्सव व ग्रंथदिंडी सोहळा आयोजित केलाय. यावेळी हरिभक्त परायण जयसिंग मोहिते, सर्जेराव पाटील, शिवाजी माळी, हरिभाऊ सोमोशी, नंदकुमार खारकांडे, रघुनाथ देसाई यांच्यासह सर्व वारकरी उपस्थित होते. संयोजन पारायण मंडळ, वारकरी संप्रदाय सेवा संघ, धुंडीराज महाराज समाधी मंदिर सेवाधारी व्यवस्थापक, पलूस नगर परिषद, स्वामी विवेकानंद मंडळ व सर्व वारकरी कार्यकर्ते नागरिक करीत आहेत. सध्याच्या अस्थिर युगात अंधश्रद्धेने अधोगतीकडे वाहत जाणाऱ्या मानवजातीला स्थिरता प्राप्त होण्यासाठी, समाज व्यसनमुक्त करण्यासाठी साधू संतांच्या शुद्ध आचार विचारांची गरज आहे. समाजात प्रेम, सहिष्णुता, सात्विकता वृद्धिंगत व्हावी, संस्कारक्षम, बलशाली, स्वाभिमानी समाज व्हावा, राष्ट्रीय एकात्मता, बंधुभाव जोपासला जावा, अनिष्ट परंपरेतून लोकजीवन मुक्त व्हावं, लोकाचरण शुद्ध व सात्विक राहावे, यासाठी याची गरज आहे. सर्वांनी या सोहळ्यात तन, मन, धनाने सहभागी व्हावे असे आवाहन संयोजकांनी केले आहे.